जेव्हा श्रीगोंदा आणि वावर न सोडून जाणारी मुलगी अचानक जेव्हा पुण्यामध्ये जाते तेव्हा तिचा आनंद गगनातच नाही, पावसात सुद्धा मोजण्यासारखा राहत नाही. कारण ऑब्व्हियसली शी इज सो एक्सायटेड ऑन द वे पुणे. तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला पुण्याला जायचं होतं. कशाला जायचं होतं माहिती नव्हतं, पण तिथल्या गर्दीतले माणसं नक्की मोजायला जायचं होतं. पण तुम्हाला माहिती आहे ना माझं गणिताचं किती वाकडे आहे. म्हणलं कशाला चव घालवायची, कामं करायची. तिथल्या लोकांना कुठं माहिती माझं गणिताचं वाकडे आहे. ते काय हातावर बोटं मोजणे इतकी सोपी गोष्ट नव्हती. कारण पुणे म्हणजे लय मोठ्या गर्दीचं शहर आहे, जिथं आपल्या श्रीगोंद्याची कल्पना सुद्धा होऊ शकत नाही. कारण आपल्या श्रीगोंद्यामध्ये शांतता आणि आनंद एकदम फ्री आहे, जे की इथं इकत सुद्धा भेटत नाही. म्हणलं मॅच शिकायला बसली असती, पण मला तेवढा टायमिंग नाही ना. नंतर मला माझ्या गावाला जाऊन गुरांना खायला पण आणायचे गिन्नी गोल, जे की तुम्हाला माहिती नाही गिन्नी गोल. नंतर आपण लाईटीवरच्या पायऱ्यावरती चढलो होतो. म्हणलं मला तर इथं जरा चक्करीची वर राहिली आत्याचा कार म्हणलं प्रॉब्लेमच झाला. इथं जर पडले ना तर मला कोणी उचलायचं बी नाही. आमच्या श्रीगोंद्यात तर उचलून दवाखान्यात भरती करत्यान. म्हणलं सिमेंटाच्या पायऱ्यांची सोय करा बरं, आपल्याला काय जमणार नाही. ती म्हणले कशाला चौ घालायचे कामं करते. म्हणलं लिफ्ट बिफ्ट काय करू नका, आपल्याला वखार येत असते. चलत जाऊ वाटलं सर. ते म्हणले पुन्हा काय इथं तुमच्या फाट्यावरती नाही तर चलत जाऊन पोहोचू. म्हणलं लिफ्टमध्ये बसल्या लिफ्ट अंगावर पडलं मग काय करायचं. असे निगेटिव्ह विचार यायला लागले ना की गणपती बाप्पाचं स्मरण करायचं, सगळे निगेटिव्ह विचार डिलीट होतात. सगळं पुन्हा फिरून झाल्यानंतर फायनली आपण गेलो होतो शनिवारवाड्यात, जिथलं वातावरण एवढं छान होतं ना की ते तुम्हाला हालूच वाटत नव्हतं बरं का. कारण ह्या असल्या घोंगाट्याच्या पुण्यापेक्षा शनिवारवाडा इज द बेस्ट. अशा प्रकारे आपण पुन्हा फिरून आपल्या घराच्या दिशेने आलो. बाय बाय.